संभाजीनगरात महिला डॉक्टरची आत्महत्या. बायको प्रतीक्षा डॉक्टर झाली होती, तर नवरा प्रीतमचे डॉक्टरकीचे शिक्षण अजून सुरूच होते. लग्न झाल्यानंतर 4 महिन्यांमध्ये नवरा बायकोमध्ये नवऱ्याच्या संशयवृत्तीमुळे वाद होत होते. या वादाला कंटाळून 27 वर्षीय डॉक्टर बायकोने राहत्या घरी 24 ऑगस्ट 2024च्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून या डॉक्टर पत्नीने गळफास घेतला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्रतीक्षाने 7 पानी चिठ्ठी लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तिने तिचा नवरा तिला कशा प्रकारे त्रास देत होता, त्यामुळे प्रतीक्षाची मानसिक स्थिती बिघडल्याचेही तिने चिठ्ठीत नमूद केले आहे. तसंच पती आपल्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता याबद्दलही सांगितले आहे. पत्र वाचून तुमचे देखील डोळे पाणावतील, पण आपण ते शेवटी वाचू. प्रत्येक बायकोच्या आपल्या नवऱ्याकडून अपेक्षा असतात. त्यांना जेव्हा तडा जातो तेव्हा असं घडतं. 26 वर्षीय मुलगी प्रतीक्षा मूळची कन्नड तालुक्यातली रहिवासी होती. MBBS झालेल्या प्रतीक्षाचा प्रीतम शंकर गवारे या मुलाशी मार्च महिन्यातच आपल्या घरच्यांच्या संमतीने विवाह झाला. बजरंग चौक परिसरातील एका सोसायटीत प्रतीक्षा व प्रीतम हे 1 ऑगस्टपासून भाड्याच्या घरात राहत होते. ती खूप हुशार होती. प्रतीक्षाचं MBBSचं शिक्षण पूर्ण झालं होतं. प्रतीक्षाला मोठं गायनकॉलॉजिस्ट व्हायचं होतं. तशी वाटचालही तिने सुरू केली होती. तर तिचा नवरा प्रीतम अजूनही वैद्यकीय शिक्षण घेत होता. त्याचा कन्नड परिसरात एक सुपर शॉपी होतं. प्रतीक्षा आणि प्रीतम यांचे 4च महिन्यापूर्वी लग्न झाले होते. पण लग्नानंतर काही दिवसांनी त्याने प्रतीक्षाला त्रास द्यायला सुरुवात केली. प्रीतम तिच्यावर संशय घेत होता. बाहेरून हुंड्याचे पैसे आणि फर्निचरसाठी पैसे आणण्याचा तगादा लावत होता. तसेच तो तिला चरित्राच्या संशयावरून त्रास द्यायचा. ती काय करते, तिला जॉब विचारायचा, तिच्यावर नजर ठेवायचा, मित्रांना कॉल करायचा. म्हणजे त्याचा बायकोवर किती अविश्वास आहे ते लगेच दिसतं. लग्न झाल्यानंतर तिला नोकरी पण लागली होती, पण कामाच्या ठिकाणी स्वतः ती नवऱ्याच्या धाकात असायची. सतत कुठे आहेस, तिथे काय करतेस, एवढा वेळ का झाला, कॉल का नाही केला, बोलायचं नाही का तुला, आता नोकरी लागली तर, असं सतत बोलून तो तिला त्रास द्यायचा. जर तू आपल्यातील वाद घरच्यांना सांगितलं तर लग्न मोडण्याची धमकी देखील तो तिला देत असे. म्हणूनच प्रतीक्षाने लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यात टोकाचं पाऊल घेऊन आयुष्य संपवायचं ठरवलं. मोठं गायनकॉलॉजिस्ट व्हायचं स्वप्न तिने उराशी बागडले होते. पण नवरा प्रीतम मानसिक त्रास देत असल्याने आणि छळ करत असल्याची माहिती तिने 7 पानांवर लिहिली. त्यात ती आपल्या नवऱ्यावर किती प्रेम करते हे पण राहिलं. महिन्याभरापूर्वीच प्रतीक्षाला MGMमध्ये नोकरी लागली होती. ती प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होती. 1 सप्टेंबरला ती नियमित रुजू होणार होती. दरम्यान त्याआधीच तिने हे टोकाचे पाऊल उचललं. शनिवारी दुपारी 1 वाजता प्रतीक्षा रुग्णालयातून काम करून घरी परतली. त्या दिवशी 20 वेळा हे नवरा बायको फोनवर बोलले. तेव्हा तिने आपल्या नवऱ्याला मेसेज करून घरी बोलवलं. मात्र नवरा घरी येण्याआधीच तिने गळफास घेतला. धक्कादायक बाब म्हणजे प्रतीक्षाने गळफास घेतल्यानंतर तिचा मृतदेह तिचा नवरा प्रीतमने MGM रुग्णालयामध्ये पोहोचवला. पण नातेवाईक येण्याआधी तो घाबरून तिथून पसार झाला. तेव्हा प्रतीक्षाच्या वडिलांनी प्रीतम विरुद्ध गुन्हा दाखल केला. तेव्हा पोलीस त्याचा शोध घेऊ लागले, पण तो अजून सापडला नाही. त्याच्या राहत्या घरी कुलूप होतं आणि आई वडीलसुद्धा बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी 7 पानांची सुसाईड नोट ताब्यात घेऊन पुढचा शोध लावण्याचे काम सुरू केले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील करंजखेडा येथे ही घटना घडली आहे. नवऱ्याने तिला इतकं छळलं तरी काळीच पीठ वळून टाकणारं तिचं हे शेवटचं पत्र. आत्महत्या करण्यापूर्वी प्रतीक्षाने 7 पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. ज्यांची सुरुवात तिनं डिअर अहो असं म्हणत पतीला उद्देशून मजकूर लिहिला आहे. प्रतीक्षाचं हे पत्र वाचून अनेकांचे डोळे पाणावत आहेत. डॉक्टर प्रतीक्षा हिने नवऱ्याला लिहिलेले पत्र पुढील प्रमाणे. डिअर अहो, खूप प्रेम केलं हो तुमच्यावर, जीवापाड प्रेम केलं, स्वतःला विसरून गेले तुमच्यासाठी.
माझ्यासारख्या हसत्या खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही. एका स्वावलंबी ॲम्बिशियस मुलीला डिपेंडंट बनवलं तुम्ही. खूप स्वप्न घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी, की हे मला खूप जीव लावतील, काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील, आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा हवा होता, त्यासाठीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं तर ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती. तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, आई-वडिलांशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांच्याशीही जास्त बोलत नव्हते. पण तरीही तुमचं पोट भरलं नाही. मोबाईल बदल म्हणाले, बदलला. नंबर बदल म्हणून वाद घातले, त्यासाठीही तयार झाले. तरीही तुमचा संशय संपला नाही. सतत माझ्या चरित्रावर संशय घेत आलात. पण देवाशपथ सांगते, मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले. माझ्या चरित्रात काही खोट नाही. माझ्या कर्तव्याला दिखावा करते असं म्हटलं, त्याचं वाईट वाटलं. सासू सासऱ्यांची काळजी घेतली, कधी उलटसुलट बोलली नाही. त्यांनी पण मला जीव लावला. पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते असे म्हटले. मला त्याचं फार वाईट वाटलं. म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं, पण मी कंट्रोल केलं. तुमच्यावर मी लग्नाअगोदर पैसा खर्च केला, तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाला खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आईवडिलांच्या साथीने कमवला. मला खूप मोठी गायनकोलॉजिस्ट व्हायचं होतं, पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाल आहे. मला नेक्स्ट PG एक्झाम द्यायची होती, तेव्हा अभ्यास करू दिला नाही आणि स्वतःही केला नाही. मी केलेल्या चुका रोज ऐकवून माझी मेंटल हरॅसमेंट केली तुम्ही. सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. अहो, तुमच्या ओव्हर पॉझिटिव्हनेस आणि डॉमिनेटिंग नेचरमुळे मला खूप त्रास झाला आहे. माणसांना एवढं डॉमिनेटिंग नसावं. मी तुमची प्रायव्हसी प्रॉपर्टी असले, पण प्रायव्हेट प्रॉपर्टीला जप नाही, जपावंही लागतं हेही विसरून गेलात तुम्ही. तुमच्यापासून दूर जायची बिलकुल इच्छा नाही. तुमच्यासोबत जगायचं होतं मला, पण आपल्यात लग्नापासून काहीच जमलं नाही. मला कधी समजून घेतलं नाही तुम्ही. मला फक्त धाकात ठेवलं. याच त्रासाला कंटाळून मी स्वतःला तुमच्यापासून दूर करते. पण तुम्ही एकटे आहात. सासू सासऱ्यांना नीट सांभाळा. त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका. गोड आहात दिसायला, गोडच राहा. आणि कधी माझ्यावर थोडं पण प्रेम केलं असेल तर मला टाईट हग करूनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा. मी गेल्यावर तुम्हाला नवीन हुंडा, सुंदर हुंडा देणारी बायको भेटेल, घराला सून भेटेल, पण माझ्या मम्मी पप्पांना मुलगी आणि भावाला बहीण नाही भेटणार. आता पश्चाताप करू नका. तुमची डोकेदुखी कायमची जात आहे. माझी कदर केली नाही, ॲटलिस्ट दुसऱ्या बायकोची करा आणि सुखी राहा. मम्मी पप्पा आणि कुणाल, तुम्हाला तर आयडिया नाही की मी असा निर्णय घेईन, पण तुम्हाला दिसला ना मला दिलेला त्रास. सॉरी मम्मी पप्पा, सॉरी कुणाल, पण नाही जगावंसं वाटलं रे. असं चारित्र्यावर धब्बा घेऊन. माझं कॅरेक्टर एकदम प्युअर आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि पप्पा, ते त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी खूप राजकीय दबाव टाकतील. त्यांच्या कलेक्टर जावयाची मदत घेतील. तुम्ही नका लढू. तुम्ही फक्त खुशीने जगा. मला न्याय मी स्वतः घेईन स्वामीकडून. एकमेकांना सांभाळा. कुणालचं लग्न मस्त करा. मी असेल तुमच्यासोबत नेहमी. मी माझ्या सासू सासऱ्यांची काळजी घेतली, कधी उलट बोलली नाही. त्यांनी मला पण जीव लावला, पण माझ्या कर्तव्याला तुम्ही देखावा करते असं म्हटले, त्याचा फार वाईट वाटलं. म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पाला कॉल केला नाही. मला पटत नव्हतं, पण मी कंट्रोल केलं. शेवटी एवढेच म्हणेल, माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाल आहे, माझा भाऊ. पण तुम्ही एकटे आहात, त्यामुळे सासू सासऱ्यांना नीट सांभाळावा. त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका. आय लव्ह यू सो मच. बाय. यू आर अ फ्री बर्ड नाव. तिने आपल्या वेदना या पत्रात कवितेतूनही मांडली आहे. माझ्या मनीचे दुःख सारे कधी तू जाणवलेच नाही,
पावसात जपणारे अश्रू माझे तुला कधी दिसलेच नाही. तुझ्यासाठी हुरहुरणाऱ्या हृदयात तू पाहिले नाही. तुझ्यासाठी झटणाऱ्या हातांना कधी चुंबले नाही. नशीब बांधले होते आपले, नाही त्यात षडयंत्र काही. हा पण प्रेम होते आणि आहे. दोष याला त्याला देण्यात कसला काही अर्थ नाही. मनीचे भाव, मनाचे घाव याला काही महत्त्व नाही. तुझ्या नजरेत मी फक्त स्त्री, आणखी काही नाही. तुझ्याचपासून सुख माझे, तुझ्यासाठी सर्व काही. मी स्वतःला हरवून आले याचे मला दुःख नाही. तू फक्त जपावे मला, याहून जास्त अपेक्षा नाही. तुझ्यासाठी मी सगळं करेल, यात काही शंका नाही. तुम्ही गोड आहात दिसायला, गोड राहा. आणि कधी थोडंसं जरी प्रेम केलं असेल माझ्यावर तर मला एक टाईट हग करूनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा. तुमचीच प्रतीक्षा. ही डॉक्टर प्रतीक्षा तर जीव देऊन आपल्या आईवडिलांना सोडून निघून गेली. इतक्या दिवसांची तिची मेहनत सहज विसरून नवऱ्यामुळे तिने आत्महत्या करून घेतली, जो तिच्यावर संशय घेत होता. जिथे विश्वास असतो तिथे प्रेम असतं, हे कसं विसरलं जाईल? तुम्हाला काय वाटतं प्रिय मित्रमैत्रिणींनो? त्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता का? खाली कमेंट्समध्ये मला सांगा प्लीज. बाकी भावपूर्ण श्रद्धांजली डॉक्टर प्रतीक्षा यांस.